शालेय शिक्षण मंत्री पंकज भोयर हे थेट परीक्षा केंद्रावर पोहोचले। 10वी-12वीची परीक्षा सुरू असताना अचानक परीक्षा केंद्राची त्यांनी पाहणी केली। नागपुरातील संताजी महाविद्यालयातील केंद्रावर पंकज भोयर यांच्याकडून ही पाहणी करण्यात आली। त्या दरम्यानची ही दृश्यही आपण बघू शकतोय। इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा ह्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू झालेल्या आहेत। सर्व परीक्षा केंद्रांवर उत्तम व्यवस्था त्या ठिकाणी होण्याची जबाबदारी त्या ठिकाणी प्रशासनाच्या शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेली आहे। विविध केंद्रांवरती सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत की नाही, विद्यार्थ्यांना काही गैरसोयी तर होत नाही, ह्या पद्धतीची पाहणी शिक्षण विभागाच्या माध्यमातून करण्यात येते। त्याच पद्धतीने संपूर्ण राज्यामध्ये कॉपी मुक्त अभियान हे देखील चालविण्यात येते। याची पाहणी करण्याकरिता मागच्या वेळेस साधारणतः नाशिक विभागामध्ये पाहणी केली होती, यावेळेस नागपूर विभागातल्या काही शाळांमध्ये पाहणी सुरू आहे। बातमी महत्त्वाची आहे। 12वीच्या 2 विषयांचे पेपर फुटले आहेत। गुरुवारी 12वीचे केमिस्ट्री आणि फिजिक्सचे हे पेपर फुटले। तासाभरापूर्वीच व्हॉट्सअप ग्रुपवर पेपर आल्याची माहिती प्राप्त झाली आहे। 15 विद्यार्थ्यांचा एक ग्रुप तयार करून ग्रुपमध्ये हे पेपर पाठवण्यात आले। नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल झाल्याची माहिती। एक विद्यार्थिनी परीक्षा सुरू असताना ती वॉशरूमच्या बहाणा बनवून त्या ठिकाणी बाहेर निघाली आणि जवळजवळ 10 ते 12 मिनिटं ती वापस येत नव्हती। ही गोष्ट आमच्या परीक्षा पर्यवेक्षकाच्या लक्षात आलं। त्यांनी तातडीनं त्या ठिकाणी चौकशी केली। चौकशी केल्याबरोबर तो प्रकाश उघडकीस आला आणि एक व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तो प्रकार होतो आहे हे लक्षात आलं। या संदर्भात सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। याची सखोल चौकशी करून संबंधित सर्व व्यक्तींवर त्या ठिकाणी कारवाई करण्यात। पण खासगी कोचिंग क्लासेस असो किंवा खासगी कोणी व्यक्ती असो किंवा विभागाशी संबंधित कोणी व्यक्ती असो, याच्यामध्ये ज्यांचा कोणाचा समावेश आहे त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल।